नमस्कार मित्रांनो, आत्ताच झालेल्या इंडिया वर्सेस श्रीलंका टेस्ट सामना त्यांची संपूर्ण हायलाइट्स आपण आज बघणार आहोत. तर बघा कशा प्रकारे आपल्या भारताने श्रीलंकेला धूळ चाटली आणि कशा प्रकारे विजय मिळवला. तर हे संपूर्ण आपण आज हायलाइट या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर बघा, भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात झाली आणि पहिल्याच फटक्यात मोठा धक्का. यशस्वी जयस्वाल अवघ्या 3 चेंडूत एकही धाव न करता बाद झाला. यानंतर राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. राहुलने 47 चेंडूत 35 धावा करत 2 चौकार आणि 2 षटकार ठोकले. देवदत्त पडिक्कलने मात्र संयमी फलंदाजी करत 75 चेंडूत 44 धावा केल्या. त्यांच्या खेळीत तब्बल 6 चौकारांचा समावेश होता, पण भारताची मोठी भागीदारी करण्यात अपयश झाली. कर्णधार शुभमन गिल ही 20 चेंडूत फक्त 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर मैदानात आला ऋषभ पंत आणि पंतने आपल्या आक्रमक अंदाजाने धडक दाखवत अवघ्या 69 चेंडूत शानदार 66 धावा केल्या. 8 चौकार आणि 2 षटकारासह पंतची ही खेळी भारताच्या डावातील सर्वात मोठी खेळी ठरली. पंत बाद झाल्यानंतर भारताच्या धावसंख्येला पुन्हा ब्रेक लागला. ध्रुव जुरेलने 15 चेंडूत 7 धावा केल्या, तर रवींद्र जडेजा 19 चेंडूत फक्त 9 धावांवर बाद झाला. मानव सुतारने 25 चेंडूत 9 धावा केल्या, तर कुलदीप यादवने 10 चेंडूत 5 धावा केल्या. शेवटच्या फळीत मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 धावा केल्या आणि अखेर भारताचा संपूर्ण संघ 48.5 षटकात 193 धावांवर ऑल आउट झाला. त्याचप्रमाणे गोलंदाजीत श्रीलंकेचा असिता फर्नांडो सर्वात प्रभावी ठरला. असिताने 8.5 षटकात 31 धावा देत तब्बल 4 विकेट्स घेतल्या. प्रभात जयसूर्याने 11 षटकात 43 धावा देत 3 विकेट्स घेतल्या, तर लहिरू कुमार यांनी 5 षटकात 28 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या. भारताकडून ऋषभ पंतची 66 धावांची शानदार खेळी आणि श्रीलंकेकडून असिता फर्नांडोसची 4 विकेट्स या डावातील हे 2 प्रमुख आकर्षक ठरले. भारत 193 धावांवर ऑल आउट. आता श्रीलंकेसमोर हे लक्ष्य गाठण्याचे आव्हान. सामना कुठल्या वळणावर जातो हे पाहणे रोमांचक ठरणार आहे. चला तर बघूया श्रीलंका दुसरा डाव. नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 77.4 षटकात 210 धावांवर सर्व बाद अशी स्थिती निर्माण झाली आहे भारताची. तर श्रीलंकेसमोर 206 धावांचं टार्गेट भारताने ठेवलेलं आहे. सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजावर दबाव कायम ठेवला. निशान मधुशंका 27 चेंडूत केवळ 6 धावा करून प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर लहिरू उदाराने 58 चेंडूत 16 धावा केल्या, मात्र मानव सुतारच्या गोलंदाजीवर त्याचा डाव संपला. प्रसिद्ध सूर्यबंडारा आणि प्रभात जयसूर्य यांना खातेही उघडता आले नाही. दोघांनाही मानव सुतारने बाद केली. आता महत्वाची भागीदारी. कर्णधार धनंजय डिसिल्वाने संयमी फलंदाजी करत 151 चेंडूत 59 धावा केल्या. त्याच्या खेळीत तब्बल 7 चौकार होते, पण भारतीय गोलंदाजांनी त्यालाही जास्त वेळ मैदानावर टिकू दिले नाही. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर मानव सुतारने त्याचा झेल घेतला आणि दुसऱ्या बाजूला सोनल दिनुशाने शानदार फलंदाजी करत 128 चेंडूत 84 धावांची दमदार खेळी केली. 8 चौकार आणि 1 षटकारासह त्याने श्रीलंकेच्या धावसंख्येला मोठी मदत केली. मात्र भारताच्या गोलंदाजांसमोर अखेर श्रीलंकेचा डाव कोसळला. निशान डिक्विलाने 17 चेंडूत 10 धावा केल्या, तर किशारा निवांथाने 69 चेंडूत 20 धावा केल्या. अखेर श्रीलंका 206 धावांवर ऑल आउट. आता भारतासमोर आपल्या बाजूने वळवण्याची मोठी संधी होती. प्रसिद्ध कृष्णा, मानव सुतार आणि रवींद्र जडेजाच्या प्रभावी गोलंदाजामुळे श्रीलंकेचा डाव संपुष्टात आला. तर अशा प्रकारे श्रीलंकेला हरवून भारताने पहिल्या टेस्टवर दबदबा निर्माण केला आहे आणि पहिली टेस्ट ही भारताच्या नावावर झालेली आहे. तर मित्रांनो, असेच रोमांचक क्रिकेट हायलाइटसाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.